सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री चिन्मय सद्गुरुनाथ महाराज की जय। 173 श्लोक झालेत आपले. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचोनी पाहे. हा झाला आपला श्लोक. तरी पण एक थोडक्यात आता रिव्हिजन घेऊन आपण पुढे चलू. स्वरूपी उदेला, स्वरूप म्हणजे काय? आपलं मूळ स्वरूप काय आहे ते बघितलं पाहिजे. जसं लहान बाळ आहे, जन्मल्याबरोबर त्याला मी माझं काही नसतं, निर्मळ मनाचं असतं. तसा या ठिकाणी सांगतात ते आपलं खरं स्वरूप निर्मळ आहे. त्याच्यामध्ये कोणता अहंकार, अभिमान काही नाहीये. पण जसजसा हा मोठा होतो, मग माझं घर, माझी बायको, माझा देह, मी शरीर, मी स्त्री, मी पुरुष, हे हे काय होतं गैरसमज तिथं निर्माण होतात. त्याला म्हणतात विक्षेप. एक असतं आवरण आणि एक असतं विक्षेप. आवरणामुळे आपलं स्वरूप आपण विसरून जातो आणि विक्षेप म्हणजे जे नाही त्याला आपण समजतो. समजा मूळ आकाश आहे. आकाश हे कसं आहे? आपलं स्वरूप आहे. उदाहरणार्थ, पण त्याच्यानंतर काय झालं? त्या आकाशात ढग आले. आता ढग आले तर त्या ढगाशी मी तादात्म्य पावल्यामुळे ढग कोणत्याही आकाराचं असेल, पुढे झाड असेल किंवा एखादा काही हत्ती असेल किंवा काही आकार कोणताही असू शकतो ढगाचा. त्या ढगाशी तादात्म्य पावल्यामुळे त्या ढगामध्ये होणारे जे बदल आहेत, ते मी माझ्यामध्ये होत आहे असं समजून मी दुःखी होतो किंवा सुखी होतो. तर हा जो आकाश आहे, तो स्वतःला ढग समजून मी ढग आहे असं म्हणणे, मी ढग आहे असं म्हणणे म्हणजेच हा मी तिथं उदयाला आला. ढग येण्यापूर्वी हा मी नव्हताच. तसा देह येण्यापूर्वी मी नव्हतो. जसं मी सुषुप्तीमध्ये मी नसतो. आता आपला अनुभव घ्या. सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेत मी असतो का तिथं? नाही. तसं देह घेण्यापूर्वी किंवा देहाशी तादात्म्य पावण्यापूर्वी आपण होतो निर्मळ स्वरूपात. पण जसा देह तादात्म्य पावला, तिथं हा विक्षेप म्हणजे अहंकार निर्माण झाला आणि हा अहंकार जो आहे, तोच काय करतो मग मी, माझं यांनी सगळं आपलं निर्मळ स्वरूप झाकून टाकलं. म्हणून इथं म्हणतात स्वरूपी उदेला अहंकार राहो. अहंकार येतो आणि त्याने काय केलं? तेने सर्व दिले व्योम पाहू. तेने सर्व दिले व्योम पाहो. त्या अहंकाराने सगळं व्यापून टाकलं. आता मला सांगा, ही जी करंगळी आहे किंवा हे बोट आहे माझं, आता मी हे डोळ्यासमोर ठेवलं, तर सगळं काय झालं? सगळे सूर्य, सगळं जग, सगळं झाकून गेलं. कशामुळे? फक्त एवढ्या बोटामुळे. माझ्यासमोर एक 20 मजली बिल्डिंग आहे. तिला मी पाहतोय आणि ती बिल्डिंग फक्त हा डोळ्यासमोर हे 2 बोटं आल्याने काय झालं? ती झाकून गेली. मला सांगा, एवढ्या बोट्यामध्ये ती बिल्डिंग झाकण्याची शक्ती आहे का? एवढंच काय, करोडो पटीने मोठा असलेला सूर्य, एखादा फुटबॉल घ्यावा आणि त्याच्यासमोर जवाचा दाना छोटंसं, तशी ही पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर आपण बारीक कुठेतरी आहोत आणि त्याच्यात जीव हा कुठेतरी बारीक आहे.
त्याने डोळ्यावर बोट ठेवल्यावर सूर्य झाकला जातो. तर त्याने डोळ्यावर बोट ठेवल्याने सूर्य झाकू शकतो का? सूर्य झाकला गेला का? नाही. तसं या अहंकाराने काय केलं? या जीवाचं स्वरूप झाकून टाकलं. मूळ भगवंताला तसं कोणी झाकू शकत नाही. पण त्याच्यापुरतं ते झाकल्या गेलं. त्याने त्याने सर्व दिले. त्या इतकुशा बोटाने तसं या अहंकाराने ढग इतकुस आहे, छोटंसं आहे. पण त्या ढगाने सगळ्या सूर्याला झाकून टाकलं. सूर्याला माहीत पण नाही हो. पण हे ढगमध्ये आले. ढगाच्या खाली जे जीव होते, त्यांना असं वाटलं, की आता सूर्य झाकला गेला. ढग आहे छोटंसं. तसा अहंकार, वासना या प्रत्येकाचे छोटे-छोटे असतात. पण त्याला वाटतं तेच विश्व आहे, तेच सत्य आहे आणि त्याच्यात तो गुरफटून जातो. ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो झापडा लावणे. झापडा लावणे म्हणजे डोळ्यासमोर काहीतरी आवरण आणायचं. जसं बैलाच्या डोळ्याला झापडा लावतात. तर घाण्याभोवती त्याला फिरायचं असतं हां. त्याच्यामुळे त्याला इतर काही दिसू नये म्हणून त्याच्या समोर असं झापड लावतात. तर तो बरोबर तेवढ्यात तो फिरत असतो. तसं आपल्याला झापडा लावतात आणि फक्त सांगतात, की ही तुझी बायको, ही तुझी आई, हे तुझे वडील, हे तुझा मुलगा, हे नातेवाईक. बस याच्या बाहेर जायचं नाही. आणि आयुष्यभर हा त्या चाकोरीमधून फिरत राहतो. त्याच्याशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही. आणि म्हणून इथे म्हटलंय, तसा हा अहंकार आपल्या स्वरूपाला झाकून टाकतो. तेने सर्व दिले व्योम पाहो. दिशा पाहता, दिशा पाहता म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या पण दिशा अशा पण अर्थाने म्हणतात, की आपण जर शोधायला गेलो स्वतःला, पूर्वेला शोधतो, पश्चिमेला शोधतो, दक्षिण. अरे बाहेर कितीही गेला तू, कोणत्याही दिशेला शोधलं, बाहेर जाणं हेच मुळात मोठी चूक आहे. म्हणून दिशा पाहता ते निशा वाढत आहे. अजून भ्रम वाढत जातो. इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, 10 दिशा आहेत. पण जितक्या दिशा जास्त तितकं अज्ञान जास्त. म्हणून इथे म्हणलं दिशा निशा वाढत आहे. दिशा पाहता निशा वाढत आहे. अभिमानाची निशा वाढतच जाते. हा मी मुळात जो अहंकार आहे, ज्याच्यामुळे अभिमान निर्माण झाला, हाच सगळ्या दुःखाचं कारण आहे. आणि त्याच्यामुळे हे मीची नशा वाढत जाते. मी. म्हणून जितके कर्म करू आपण, तितकी मी हे केलं, मी हे केलं, ही निशा वाढत जाते. म्हणून दिशा पाहता ते निशा वाढत आहे. निशा म्हणजे अज्ञान, भ्रम त्या अर्थाने. निशा वाढत आहे. म्हणून काय करा, इतके 40-50 वर्ष आपण बाहेर संसारात ज्या सुखाला शोधलं आणि इतकं शोधून पण आपल्याला ते शाश्वत सुख सापडलं नाही. आणि त्यासाठी एक केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. विचारा आणि मग वागा. विचार करून वागलं पाहिजे. कुणाला विचारा? जे खरे सुखी आहेत, त्यांना विचारलं पाहिजे. आणि हे सगळे जे सुखी लोक आहेत, शाश्वत सुख ज्यांना प्राप्त झालेले आहे, त्यांनी सगळ्यांनी मिळून एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याला म्हणतात वेद आणि वेदांचा सार म्हणजे भगवद्गीता. हा ग्रंथ वाचा आणि त्याच्यानुसार आपण वागलं पाहिजे. ग्रंथात जे सांगितलं त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं, तर नक्की आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. विवेके विचारे विवंचो निपाहे. विवंचन, विवेक, विचार आणि विवंचन आणि पाहणं या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत. विवेक म्हणजे काय? हे बघा, प्रत्येक माणूस हा चुकीचा पुतळा आहे. मॅन मेक्स द मिस्टेक, बट हू रिपीट देम इज फुल असं म्हणतात. एक वस्तू उचलली मी आंबा म्हणून उचलली. उचलल्यानंतर कळलं, की ती मातीचं आहे. नुसतं कलर लावलेलं आहे. दिसतं आंब्यासारखं, पण मातीचं आहे. एकदा कळलं ते मातीचं आहे, की पुन्हा मी त्याला हात लावणार नाही. दुसरे लावतील, आम्ही सांगू, "अरे ते मातीचं आहे, खरं नाही." म्हणजे एकदा चूक केल्यानंतर विवेक आला तिथे, की हे मातीचं आहे, हे चूक आहे, हे दुःख देणार आहे. हे एकदा कळलं, की पुन्हा तिकडे जायचं नाही. याला म्हणतात विवेक. म्हणून सारासार विचार हा जो म्हणलं ना, सार काय आणि असार काय ते शोधा, असार सोडा आणि साराला धरा.
हा विवेक आहे. म्हणून विवेके विचारे, विचार करून, अरे मागच्या वेळेस आपल्याला किती त्रास झाला होता, भजे खाल्ले होते. मग आता परत ती चूक करू नको ना रे बाबा. विचार कर. विवेके विचारे विवंचूनी पाहे. जसं आपण म्हणतो, दूध पोळलं की ताक सुद्धा फुंकून फुंकून पितं माणूस. त्याप्रमाणे विवंचना तशी असते, की मी चुकीचं काम तर करत नाही ना. मी सावध आणि दक्ष असलं पाहिजे. प्रत्येक पाऊल उचलताना त्याच्या पाठीमागचा हेतू माझा शुद्ध आणि निर्मळ असला पाहिजे. अशुद्ध हेतूनं किंवा राग आणि द्वेषाने कोणतंही कर्म जेव्हा मी हातात घेतो, त्याचा परिणाम मला दुःखच भोगावं लागतं. अज्ञान त्याचं कारण असतं आणि मग त्याच्यामुळे सुख कधीच मिळणार नाही. म्हणून इथं काय म्हटलंय, असे अज्ञानजनित राग किंवा द्वेषापासून निर्माण झालेले जे संकल्प असतात, त्या सगळ्यांना बाजूला काढले. म्हणून संकल्प त्याग, सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्त दुच्यते. सर्व संकल्पाचा ज्याने त्याग केलेला आहे, संन्यास. कोणते संकल्प? जे अहम आणि भोगाने प्रेरित असतात, असे सगळे संकल्प त्यांनी सोडून दिले. आता समर्थांनी पण बघा, सज्जनगडावर राहत होते, अनेक आश्रम बांधले, अनेक महंत काम करत होते सगळ्या महाराष्ट्रभर. मग कर्म तर केलंच त्यांनी. मग या ठिकाणी जेव्हा म्हणतो विवंचनी पाहे, म्हणजे कर्म तर करायचंय प्रत्येकाला. कर्म सुटलेलं नाही. फक्त ते करत असताना त्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे, तो आपला स्पष्ट पाहिजे. कशासाठी मी करतो? याला म्हणतात विवेचना. आणि तुमचा हेतू उदात्त असेल, तर मग ते कर्म तुम्हाला बांधणार नाही. हं. कायेन मनसा बुद्ध्या केवलै इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. आत्मशुद्धीसाठी मी हे कर्म करतोय. म्हणून तदर्थम कर्म कौंतेय, ही आत्मशुद्धीचा हा दिलेला निर्णय. विवंचनीय आहे. हे कर्म मी कुणासाठी करतो? लग्न करतो. कुणासाठी करतो? इंद्रिय भोगासाठी करतो. मग तू पडणार दुःखात जाऊन. पण मी विवाह जेव्हा करतो, तर माझ्या आई-वडिलांची सेवा, माझ्या समाजाची सेवा, माझ्या देशाची सेवा करण्यासाठी एक साथीदार मला पाहिजे. या हेतूने जर मी विवाह करत असेल, तर ते उदात्त कर्म झालं. म्हणून इथे म्हणतात, ते विवंचनीय आहे. प्रत्येक मी पण संन्यासी झालो. कशासाठी संन्यासी झालो? लग्न करायची भीती वाटते का? का कष्ट करायची भीती वाटते? जर भीतीनं, द्वेषापायी, संसाराच्या द्वेषापायी तर संन्यासी झाला असेल, तर तुझा हेतू बरोबर नाहीये. म्हणून हेतू, आपण कोणतंही कर्म करतो त्याच्या पाठीमागचा हेतू हा विवंचनीय आहे. म्हणायचा अर्थ आहे की विवंचना केली पाहिजे. समजून घेतलं पाहिजे, की हे कर्म मी का करतो? मग साध्यातलं साधं कर्म सुद्धा भगवंताला जे प्राप्त करायचे त्या साधनेमध्ये मला, त्या मार्गात मला मदत करणारं असेल तर ते योग्य आहे. वायफळ कर्म करू नये, फालतू कोणते दुसरे जे माझ्या साधनेमध्ये अडथळा आहे आणि मला मार्गापासून विचलित करतात, अशांचा मी त्याग केला पाहिजे. आणि यालाच विवेचना म्हणतात. किती गोष्टी सांगितल्या बघा. विवेक, विचार, विवंचनी पाहे. बस देखे. जसं शेवाळ बाजूला सारून पाणी पाहतो आपण, तसं काय सारायचं आणि काय पाहायचं हे दिसलं पाहिजे. पाहे बघा आणि दिसतं देवाच्या द्वारी उभा क्षणभर तेने मुक्तिचारी सारी. जे नाही पाहायचं ते बाजूला सारा. जे पाहायचं ते दिसेल. ढग बाजूला सारा, सूर्य तुम्हाला दिसेल, पाहे. अनेकदा दिसला की काम झालं. "ओ महाराज, आम्ही तर खूप पाहिलं पण आम्हाला दिसतच नाही." मग समर्थ म्हणतात 174. जया चक्षुणे लक्षिता लक्षवेणा
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेणा क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. जय जय रघुवीर समर्थ. बघा, जया चक्षुने लक्षिता लक्षवेण. समर्थ सूक्ष्म ज्ञान देतात की अरे बाबा, तू उघड्या डोळ्यांनी जर त्या परमेश्वराला शोधायचा प्रयत्न करत असशील तर तुला तो भेटणार नाही. का बरं भेटणार नाही? कारण हे डोळे ज्याच्यामुळे कार्य करतात ती शक्ती तुला बघायची. डोळ्यात जसं एखादी टॉर्च घेतली आणि टॉर्चच्या प्रकाशामध्ये आपल्याला त्याच टॉर्चचे सेल पाहिजे असतील, पेन्सिल सेल कोणते जे आहे ते, तर काय करावं लागेल? ते टॉर्च उघडावं लागेल आणि मग त्याच्यातले सेल काढायचे, टेबलवर ठेवायचे आणि मग टॉर्चनी बघायचं. बघता येईल का? ज्या सेलमुळे ते टॉर्चचा बल्ब जळतो, ते सेलच तुम्ही काढून पुढे ठेवले. आता त्या टॉर्चला एनर्जी कुठून मिळणार? तसं ज्या चैतन्य शक्तीमुळे मन, बुद्धी, डोळे हे जड पदार्थ चेतन होतात, ती चैतन्य शक्ती या डोळ्यांनी पाहता येत नाही. मग हिला कसं बघता येईल? हिला फक्त कार्यकारण भावाने. मला जर पाठीला खाजू आलेलं कळतं, तर हे कशामुळे कळतं मला? मला भूक लागली. तुला कळलं कसं तुला भूक लागली? कोणत्या प्रकाशात पाहिलं की तुला भूक लागली? नाही, 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 नाही. मला झोप येते. आता हे मला झोप येते, हे कुणाला कळतंय आणि कसं कळतंय? ही कळण्याची जी शक्ती आहे, त्याला म्हणतात जाणीव तत्व, कॉन्शियसनेस. मी झोपलेलो आहे. मी झोपलेलो होतो. त्याच्यामुळे मी तुमचा फोन उचलला नाही. आपल्याला त्याला कळतं की तू झोपलेला होता. येस, अनकॉन्शियस ॲट दॅट टाईम. मी तेव्हा अनकॉन्शियस होतो. मी जाणत नव्हतो. पण मी जाणत नव्हतो हे सुद्धा हा जाणतो. आता मी जाणतो. एकदा मी जाणत होतो आणि एकदा मी जाणत नव्हतो. ह्या दोन्ही गोष्टी ज्याला कळतात, तो जाणणे आणि न जाणणे या दोन्हीपेक्षा वेगळा आहे. ते जाणीव तत्व ह्या डोळ्यांनी पाहता येत नाही. हं. जया चक्षुणे लक्षिता लक्षवेण. कारण डोळ्याला रूप दिसतं हो. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे इंद्रियांच्या विषय आहेत. तुम्ही ते हा परमेश्वर इंद्रियातीत आहे. तुम हो एक अगोचर. हम्म. सबके प्राणपती. सगळ्यांना चालवणारा तू हे परमेश्वरा. आणि मग एकदा जर ज्ञान झालं, एकदा माती दिसायला लागली की मडक्याचं दिसणं बंद होऊन जातं. मडके दिसतच नाही. जिकडं तिकडं मातीच माती दिसते. एकदा दोरीचं ज्ञान झालं की साप दिसत नाही. मग कोणी काठी घेऊन आलो मारायला सापाला. मारू आपण त्या सापाला. फक्त त्याला एकच दाखवून द्या की तो साप नाहीये, ती दोरी आहे. एकदा दोरीचं ज्ञान झालं, साप मरणार म्हणजे मरणार. सापाला कोणी वाचवू शकत नाही. नाही हो, मारू नका सापाला. अहो, ज्ञान झाल्यावर कळलं ती दोरी आहे, साप नव्हताच. आता मारण्याचा प्रश्नच येत नाही. किती वाचवायचा प्रयत्न केला सापाला. ज्ञान झाल्यावर त्या सापाला कोणी वाचवू शकत नाही. कारण तो नव्हताच. तिथं दोरीच होती आधीपासून. म्हणून
त्या म्हणून इथं काय म्हणतात ते भवा भक्षिता. भवा म्हणजे या संसाराला भक्षिता. भक्षिता म्हणजे कशाने भक्षण आहे? ज्ञानाने भक्षण आहे. अंधार होता म्हणून साप दिसत होता. जसा सूर्य उगवला, प्रकाश आला, दोरी दिसायला लागली, साप मरून गेला. साप गेला पळून. कुठे गेला? कोणी जर त्याला असं त्याच्यावर सावली धरली की सापाला मरू द्यायचं नाही. काही नाही. एकदा प्रकाश आल्यानंतर त्याला कोणी वाचवू शकत नाही. तसं इथं म्हणतात, हा संसार त्या सापासारखा आहे. एकदा ज्ञान झाल्यानंतर संसार राहत नाही. वयसी गते कह काम विकार, शुष्के नीरे कह कासार, क्षीणे वित्ते कह परिवार, ज्ञाते तत्वे कह संसार. शंकराचार्य भगवान या सूत्राच्या रूपाने दिलेलं आहे. संसार कसा नष्ट होतो. आजोबाकडे प्रॉपर्टी आहे किंवा आई वडिलांची पेन्शन येते, 4 भाऊ एकत्र राहतात, आपली पगार बँकेत जमा करतात, आई वडिलांचा पैसा खर्च करतात, आपली पूर्ण सेविंग. आता हे 4 भाऊ एकत्र तोपर्यंतच राहतात, जोपर्यंत आई-वडिलांची पेन्शन येते किंवा वडिलांची पेन्शन येते. वडील पण म्हणतात, "मला काय सोबत घ्यायचं?" म्हणून सगळा खर्च तेच करतात. पण जशी त्यांची पेन्शन बंद झाली, आता मुलांना आई-वडिलांचा वडिलांचा खर्च करायचा किंवा आईचा खर्च करायचा. ते सगळे म्हणतात, "आता हरिओम, आम्ही चाललो." म्हणजे वित्त होतं तोपर्यंत एकत्र परिवार. जसं वित्त नष्ट झालं, सगळ्यांनी आपापल्या वाटा धरून चालल्या गेले. 4 भाऊ 4 इकडे चालले गेले. जिथं वित्त आहे, तिथं परिवार आहे. वित्त संपलं, परिवार संपला. क्षीणे वित्ते कह परिवार. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण, तलावामध्ये पाणी आहे, तर त्याला तलाव म्हणतात. उन्हाळ्यात जेव्हा तलाव आटून जातो, ते मुलांचं प्लेग्राऊंड होऊन जातं. शि शुष्के नीरे कासार. पाणी शुष्क म्हणजे वा उडून गेल्यानंतर, सगळं भाप होऊन चालल्या गेल्यानंतर, तिथं आता कोरडं थंड झालं ते. त्याला तलाव म्हणत नाही. जसं पाणी वाळल्यानंतर किंवा पाणी नष्ट झाल्यानंतर तलाव, तलाव राहत नाही. वित्त गेल्यानंतर परिवार राहत नाही. वय झाल्यानंतर हे करू, ते करू, ही उर्मी राहत नाही. काम विकार तिथं राहत नाही. वय गेल्यावर जसं काम विकार नष्ट होतात, धन गेल्याने परिवार नष्ट होतो, पाणी उडून गेल्याने तलाव नष्ट होतो. तसं ज्ञान झाल्यानंतर भव नष्ट होऊन जातं. भव राहतच नाही. मग काय राहतं? जसं दोरी राहते, साप राहत नाही. काहीतरी राहतं. मूळ आधार जो आहे तो राहतो. भीती चालल्या गेली. आता आनंदी आनंद. आता भीतीचं काही कारणच राहिलं नाही. म्हणून भवा भक्षिता रक्षिता रक्षवेणा. किती रक्षण करायचा प्रयत्न केला, ते राहणार नाही. कारण ते मिथ्या होतं. स्वप्नामध्ये गुलाबजामुन दिला एकाने, वाटीमध्ये 3 गुलाबजामुन असा चमच्यात घेतला, असं खाणार तितक्यात कोणीतरी आवाज दिला. मोबाईल आला, फोन नंबर काहीतरी आवाज. आता जाणार तोंडात, तितक्याच जागी झाला. कोणीतरी त्याला हलवून जागी. काय हो? गेला. तो गुलाबजामुन गेला, सगळंच गेलं. काय रे अजून 5 मिनिटं थांबायचं होतं. तेवढा गुलाबजामुन तोंडात तर जाऊ द्यायचा होता. आता तुम्ही किती जरी त्या गुलाबजामुननं परत स्वप्नात जायचा प्रयत्न केला आणि तो गुलाबजामुन खायचा प्रयत्न केला, तुम्हाला परत मिळणार नाही. गेला म्हणजे गेला तो. जसं जागी झाल्यानंतर स्वप्नातलं विश्व आपण त्याचं रक्षण करू शकत नाही. क्षणात नष्ट होऊन जातं. त्याप्रमाणे गुरुकडून ज्ञान झाल्यानंतर या संसारामधली आसक्ती तत्क्षणी नष्ट होऊन जाते. तया रक्षिता रक्षिता रक्षवेन.
त्याला रक्षण करता येत नाही. बस तुमची इच्छा असो नसो संसार नष्ट होणार म्हणजे होणार. मग हे नष्ट झाल्यावर काय राहील? अरे सत्यमेव जयते. शेवटी जे राहतं त्याला पाहिल्यानंतर तुला तर आनंदी आनंद. अरे हे तर कधीच नाही जाणार. सिनेमा बंद झाला, चित्र बंद झाले, चलचित्र बंद झाले, पण पडदा तसाच आहे. ज्या पडद्याच्या आधाराने चलचित्र पाहत होता, सिनेमा पाहत होता. सिनेमा थांबला, काय राहिलं? पडदा राहिला तिथं. तसा जो आधार आहे सगळ्याचा, ते संसार म्हणजे मनरूपी पडद्यावर पडणारं चित्र आहे. पण आता पुढे असं म्हणतात, जेव्हा चित्र थांबलं आणि पाहणारा तसाच आहे. सिनेमा संपला किंवा आपण टीव्ही पाहता लाईट गेली. आता काय? कोण राहिलं? पाहणारा आणि ती टीव्हीचा काच. दोन्ही म्हणजे जे राहिलं ते शेवटी काच परमनंट. काच पण चालला जाईल, पण पाहणारा मी आहे. अरे बरं झालं लाईट गेली. माझी परीक्षा आहे संध्याकाळी. लगेच आता अभ्यासाला बसला. म्हणजे त्या भानावर आला तो लाईट गेल्यामुळे. तसं या जगताची लाईट जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत आपल्याला भान राहत नाही. माझी बायको, माझी मुलं, माझी गाडी, माझी हे, हे बेभान होऊन संसार आहे. पण जसा खटकन मृत्यू येतो, हे सगळं भान नष्ट. तत्क्षणी तो नष्ट. म्हणून तिथे म्हणतात, जो शेवटी राहतो क्षयातीत, म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, क्षयाच्या पलीकडे जो आहे तो, त्याला बघा क्षयातीत अक्षयी, म्हणजे शेवटी जो क्षय कधीच होत नाही असा तो अक्षयी मोक्ष देतो. मोक्ष देतो म्हणजे काय? दुःखातून मुक्त करतो, भीतीतून मुक्त करतो. म्हणजे दोरीचं दर्शन झालं, की दोरीवर दिसणाऱ्या सापाची जी भीती होती, ती नष्ट होऊन गेली. मोक्ष देतो. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. म्हणून जो आधार आहे सगळ्याचा तो परमेश्वर, जो मीच्या रूपाने सगळ्यातून स्फुरण पावत असतो, तो मी सगळ्यात शेवटी राहतो. मी अन्नमय नाही, मी प्राणमय नाही, मी मनोमय नाही, मी विज्ञानमय नाही, मी आनंदमय नाही. या सगळ्यांच्या परे जो आहे, तो परमेश्वर. त्याला तुम्ही जाणून घ्या. तो शेवटी राहतो. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. चला ते शोधायला. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये. आणि ज्याला त्या अक्षय तत्वाचा शोध घ्यायचा आहे, ज्या त्या अक्षय तत्वाला भेटण्याची ज्याला तळमळ लागलेली आहे, त्याला म्हणतात भक्त. आणि असा जो भक्त आहे, मला तुमच्या घरी यायचं. एरवी कोणी येणार नाही तुमच्या घरी. पण समजा मला यायचंय तुमच्या घरी आणि मी तुम्हाला फोन केला, की मी कसं येऊ तुमच्या घरी? मी कधी तुमच्या घरी आलो नाही. तर तुम्ही फोनवर मला तळमळीने सांगणार, "स्वामीजी तुम्ही इथं या, या पाण्याच्या टाकीपाशी समोर मंदिर आहे. आमचं घर मध्ये आहे. ती तुम्हाला सापडणार नाही. पण आम्ही मंदिरापाशी येऊन तुमची वाट पाहू. तुम्ही दिसले की मग तिथून तुम्हाला मध्ये घेऊन जाऊ." म्हणजे ज्याला भगवंताकडे जायचंय, त्याच्यासाठी भगवंत धावत पुढे येतो आणि आपला हात धरून आपल्याला घेऊन जातो. पण एका लँडमार्क पर्यंत आपल्याला जावं लागणार. आपलं घर आपल्याला सोडल्याशिवाय, रोडवर चालल्याशिवाय आणि जे ठिकाण सांगितलं तिथं जाऊन पोहोचायचं, तिथं तो उभाच असतो. तसं देहामधली आसक्ती, घरामधली आसक्ती, मुलाबाळामधली आसक्ती ही सोडल्यानंतर जी निर्विचार अवस्था आहे, तिथे एकदा पोहोचलं, की तिथं परमेश्वर उभा आहे. म्हणून दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. दयाळू आहे तो. तो दक्ष आहे. दया दक्ष.
जे माझ्याकडे येणार आहेत त्यांना मी बरोबर तारतो. त्यांना माझी माया काही करत नाही. फक्त माझं लक्ष पाहिजे ते. म्हणजे मला माहिती पाहिजे की हा माझ्याकडे येणार आहे. जसा ध्रुव बाळ निघाला भगवंताकडे जायला, माया त्याला अडवणार. तितक्यात नारदजीला पाठवलं, जा त्याला ज्ञान द्या." बरोबर त्याला बोलावून घेतलं. मायेचा पक्ष नाही घेतला त्यांनी. कुणाचा पक्ष केला? भक्ताचा पक्ष घेतला. माया मेताम तरंती ते. जे माझा भक्त आहे, मी त्याची बाजू घेतो. 7व्या अध्यायामध्ये पण भगवंतांनी सांगितलं, समम सर्वेषु भूतेषु. मी सगळ्यांशी सम आहे. पाणी देताना सगळ्यांना सम देणार, सूर्यप्रकाश देताना सगळ्यांना सम देणार, वारा सगळ्यांना सम देणार. सगळ्यांचं कोणाचा भेद नाही त्याच्यात. सगळ्यांना खायला-प्यायला देणार. त्याच्यात कमी नाही कोणाला. पण त्या 4 पैकी एकाला वाटलं, की आता भगवंताला भेटायचं. तर मग भगवंत काय करतात? सगळ्यांना खाणं-पिणं तर चालू आहे. याच्यासाठी स्पेशल केस. त्याच्याकडे जातात, त्याचा हात धरून त्याला आपल्याकडं घेऊन येतात. म्हणून ज्यांचं "ये भजन्ति तु मां भक्त्या." जे भक्त मला माझं भजन करतात, मयि ते तेषु अहम्. ते माझ्यात आहे आणि मी त्यांच्यात आहे. तुम्हाला 4 मुलं आहेत. त्यापैकी 3 आपापल्या बायकांबरोबर राहतात, वेळ मिळाला तर भेटायला. पण एक जो आहे, तो तुम्हाला सोडतच नाही. तुमची सेवा करतो रात्र. मग तुमचा त्याच्याशी व्यवहार कसा असेल? ते आणि तुम्ही एकच. माझं सगळं मी त्यालाच देऊन टाकणार. असं भगवंत पण म्हणतो, जो पूर्ण माझ्यावर अवलंबून आहे, मी त्याचा झालो. तसं इथं म्हणतात, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. त्याचा पक्ष घेणं काही अशा मोहातून नाहीये, माझं लेकरू म्हणून असं नाही. जो जो धर्माने चालणारा आहे, नियमाने चालणारा आहे, जो कधी कोणाचा द्वेष करत नाही, त्याचा पक्ष भगवंत घेतात. दुर्योधनाचा पक्ष घेतला नाही भगवंतानी, अर्जुनाचा घेतला. चुका अर्जुनाकडून पण झाल्या, पण तरी पण पक्ष तो अर्जुनाचाच घेणार. जिथे धर्म आहे, तिथं भगवंत आहे. जिथं सातत्य आहे, तिथं भगवंत आहे. जिथं प्रामाणिकपणा आहे, तिथं भगवंत आहे. सिन्सिअरिटी अँड रेग्युलॅरिटी लीड्स टू सक्सेस. पण भगवंत पाहतोय, याची खरी तळमळ आहे. याचे प्रामाणिक प्रयत्न आहे. हा चतुराई करत नाही, कोणाला फसवत नाही. भगवंत त्याला आधार देतो. प्रल्हादाची बाजू घेतली, ध्रुव बाळाची बाजू घेतली. असे आपल्या भक्ताची कशी घेतो बाजू? दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. जो माझा झाला नमे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचा मी कधीच नाश होऊ देत नाही. असा हा भगवंत दयाळू आहे. असते तू जा. आपल्या भक्तांचे सगळे पाप तो नष्ट कर. माक्षही मोक्ष देतो म्हणते. तो मोक्ष देतो आपल्या भक्तांना. जटायूनं काय केलं? कोणती गीता वाचली? केलं पण जटायूने काही केलं नाही. फक्त भगवंत सीतेच्या रक्षणासाठी आपले स्वतःचे प्राण दिले. तर भगवंताने त्याला स्वतः मांडीवर घेतलं आणि शेवटच्या क्षणी सांगितलं, "मी तुझं हे ऋण फेडेल. तुला मुक्ती देतो." शबरीला मुक्ती दिली त्यांनी. मोक्ष देतो. तो पाहत नाही मुक्ती देताना, की याने किती कथा वाचल्या आणि किती तप केलं आणि किती उपवास पकडले. बास देऊन टाकलं मुक्ती. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंताकडे हिशोब नाहीये. त्यांची इच्छा झाली, बास करून टाकलं. येन वैश्यवृणते तेन लभ्य. अरे भगवंताची एकदा झाली कृपा तर झालं. शिशुपालाला सारख्याला तारलं त्यांनी. जे पाप्यातला पापी आहे शिशुपाल, त्याला पण तारलं. जड बुद्धीचा गजेंद्र त्याला पण तारलं. त्या योनीमध्ये कोणतं तप केलं त्याने? पण भगवंताची कृपा आहे त्याच्यावर. म्हणून तो मोक्ष देतो.
मोक्ष देणं त्याच्या हातात आहे. मी इतकी साधना करतो, मी इतके पुस्तकं वाचली, मला गीता पाठ आहे, आता देवाने मला दिलाच पाहिजे, असं काही नियम नाही. त्याच्याकडे नियम नाहीये. त्याची कृपा झाली की सगळे नियम बाजूला. बस दे दो उसको मोक्ष. आ जाओ मेरे पास. आपणासारिखे करीती तात्काळ असे. दया बक्षतो साक्षीने पक्ष घेतो. असे परमेश्वर आहे. कोण आहे हा परमेश्वर? त्याच्याबद्दल असे प्रश्न विचारलेले, की हा तो आहे, जो सर्वसाधारण डोळ्याने दिसत नाही. तुम्हाला दिसतं कोण दिसतं? ब्रह्मा, विष्णू, महेश हे दिसतात. पण या ब्रह्मा, विष्णू, महेश याच्या पाठीमागे पण कोणीतरी आहे. कोण आहे? त्याचा आता इथं प्रश्न विचारलेला आहे. विधी निर्मिता लिहितो सर्व बाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी. हरो जाळिता लोक संभार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. जय जय रघुवीर समर्थ. बघा कसं आहे. विधी निर्मिता, विधी म्हणजे ज्याने सगळे नियम बनवले, ज्याने सगळे नियम बनवले, ज्याने सगळे कायदे लिहिलेत, तो कोण आहे? ब्रह्माजी. त्यांनी 4 वेद दिले. तोच काय करतो? प्रत्येक जीवाला जेव्हा जन्माला घालतो, तर त्याचे पाप कर्म, पुण्य कर्म त्याचा हिशोब सगळा त्याच्या कपाळावर लिहून टाकतो. इतके पाप, इतके पुण्य, त्याच्यामुळे इतकं याला सगळं त्याच्या कपाळावर तो लिहितात. म्हणून विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, सगळ्यांच्या कपाळावर तो लिहितो विधाता ब्रह्माजी. पण पुढे विचारलं, परी लिहितो कोण त्याचे कपाळी. ब्रह्माजी सगळ्यांच्या कपाळावर विधान लिहितात किंवा त्याचे कर्माचाच लेखाजोखा लिहितात. पण ब्रह्माजीला तिथं कोणी नियुक्त केलं लिहिण्यासाठी? एखादा जज आहे, तो न्यायनिवाडा करतो. पण जजला त्या न्यायालयात जज म्हणून कोणी नेमणूक दिली? हू अपॉइंटेड हिम देअर? तसं ब्रह्माजीला कोणी नियुक्त केलं या कामासाठी? म्हणून असं म्हणतात, की जो सगळ्यांच्या माथ्यावर लिहितो, त्याच्या माथ्यावर कोण लिहितं? त्याचं भविष्य कोण लिहिणारा? ऑब्व्हियसली भगवान श्रीकृष्ण. तो नारायण, जो आधार आहे तिघांचा पण, तो आहे. त्याचं चिंतन करा. तो अक्षयी मोक्ष देतो. त्याला जाणून घ्या. हरो जाळिता लोक संहार काळी. भगवान शिवजी संहार करायचा प्रलयाच्या वेळेस ते तांडव नृत्य करतात. सगळं विश्व जाळून टाकतात. कोण जाळतो? त्याला. परी शेवटी शंकरा कोण जाळी. म्हणजे शंकर भगवान म्हणजे त्रि तमोगुणाची देवता आहे. विष्णू ही सत्वगुणाची आणि ब्रह्मा ही रजगुणाची आहे. हे तिन्ही गुण जे आहेत, ते तिन्ही गेल्यानंतर कोण राहतं? तसं इथे म्हणतात, परी शंकरा शेवटी कोण जाळी. म्हणजे शंकराला पण नियुक्त करणारा किंवा नोकरी देणारा आणि काढणारा, एखादं पद देणारा आणि घेणारा कोणीतरी असतो. पण राष्ट्रपतीच्या शासनाखाली प्राईम मिनिस्टर, मुख्यमंत्री सगळे राज्य काम करत असतात. पण सगळ्यांवर कोण आहे? राष्ट्रपती. तसा हा जगतपती आहे तो परमेश्वर. सगळ्यांना त्याने नियुक्त केलेलं आहे. त्याला तुम्ही जाणून घ्या. म्हणून घ्या. परी शेवटी शंकरा कोण जाणे. अरे उसको जान ले, फिर खुदी को कर इतना बुलंद कि खुदा खुद खुदी से आके पूछे कि तेरी रजा क्या है. तुझी त्याने विचारलं पाहिजे येऊन आपल्याला. इतकं आपण आपला स्वरूप जाणल्यानंतर त्या पदाला पोहोचलं पाहिजे. कोणी मला काही करू शकत नाही. मी निर्गुण. मी कसा आहे? निर्गुण, निराकार, अशरीरी, विकल्परहित, निरंजन, निराकार, निर्विकार असा मी आहे.
असं जेव्हा मला ज्ञान होतं, झालं काम. आणि हे ज्ञानाने होईल सद्गुरूच्या कृपेशिवाय होणार. आणि आपण स्वतःला सोडून हे जग पाहायला निघालो, कितीही पहा, शेवटी भेटणार नाही. तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी. जग पाहायला गेलं तर काय काय दिसतं? तर समर्थ म्हणतात, जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शकला. जगी देव धुंडाळिता आढळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. जय जय रघुवीर समर्थ. जगी जर पाहायला गेलं, जगात पाहायला गेलं तर काय काय? द्वादश आदित्य, 12 आदित्य आहे आणि 11 रुद्र आहेत. आता ते म्हणलं ना, रुद्र, शिव हे सगळ्या देवता पाहायला गेलं तर. आणि तशा देवता सगळ्याच पाहायला गेलं तर 33 कोटी देव आहेत. प्रत्येक देवताची आपली पॉवर आहे. त्याची महिमा वेगळी वेगळी आहे. हे असे सगळे असंख्यात संख्या, असंख्यात म्हणजे अनंत. हे तर 12 आदित्य आणि 11 रुद्र आहेत. इंद्र किती आहेत? बाबा रे बाबा! इंद्राची तर संख्याच विचारू नका. इंद्राची सोडा, ब्रह्माजीची सोडा, किती संख्या, अरे अनंत कोटी. एकदा ब्रह्माजीला असाच अहंकार झाला, की मी ब्रह्मा आहे, हे सृष्टी रचली मी, एवढं सूर्य, चंद्र, तारे, ब्रह्मांड सगळं मी रचलं. तर त्याला नारायण एकदा बोलावा पाठव. म्हणे मी कसा येऊ? मी सगळ्यांना बोलावा पाठवतो. मला कोण बोलावा पाठवणार? तरी पण त्याला म्हणे तुम्ही एकदा भेटून जा नारायण. आणि मग नारायण निघाले. ब्रह्माजी निघाले नारायणाला भेटायला. तर ते एका उंटावरून चालले होते ब्रह्माजी. तर ज्या मध्ये एक रस्ता आडवा चालला गेला. त्या रस्त्याने इतके उंट चालले मागून, एका मागून एक उंट, आणि त्या प्रत्येक उंटावर खूप मोठं ओझं लादलेलं. आणि प्रत्येक जो माहूत उंटाला चालवणारा, अशा उंटाला जोर जऱ्यानं लवकर लवकर पळवतोय. तर ब्रह्माजीला रस्ता क्रॉस करायचा होता. ते एकामागून इतके चालले, 1, 2, 3, 4 दिवस गेला ब्रह्माजीचा, पण ते उंट काही संपेना. ब्रह्माजी म्हणतात, "किती वेळ इथं बसायचं? अरे मला जायचंय पलीकडे, रस्ता क्रॉस करायचा." शेवटी त्यांनी एका उंटवाल्याला विचारलं, की "तुम्ही कुठं चालले? आणि तुमच्या उंटावर इतके ओझं लादलेले हे काय आहे?" तेव्हा त्या उंटाचा जो सारथी आहे, उंटाचा चालवणार, त्यांनी सांगितलं, की या प्रत्येक ओझ्यामध्ये ब्रह्माजी आहेत, छोटे-छोटे ब्रह्माजीचे सगळे. आणि एवढ्या सृष्टी निर्माण झालेल्या आहेत. आणि या सगळ्यांची नियुक्ती तिथं झालेली. आणि एका-एका आठवड्यामध्ये हजारो ब्रह्माजी आहेत. दोन्ही बाजूला, या बाजूला 1000, त्या 1000. असे एका उंटावर सकाळपासून एका पाठून एक चाललंय. आणि त्यांनी पाहिलं तर खरंच त्याच्यासारखे ब्रह्माजी छोटे-छोटे डब्यामध्ये त्याच्यामध्ये, आणि सगळ्यांची नियुक्ती. अबाबाबा! म्हणजे इतके ब्रह्मांड आहेत. आणि त्या ब्रह्मांडामध्ये माझं एक ब्रह्मांड छोटूसे एक आहे. आणि मला त्याचा झाला अहंकार. आणि मग तेव्हा ब्रह्माजीचा अभिमान नष्ट झाला. देवाला प्रार्थना केली, की मला क्षमा कर देवा. मला वाटलं मीच सृष्टीचा रचयिता आहे. पण तुम्ही माझा अहंकार नष्ट केला. म्हणून इंद्र जर पाहायला गेले, असे ब्रह्माजी आणि इंद्रजी तर अनंत इंद्र आणि अनंत ब्रह्मा भगवंताच्या एका कणामध्ये राहतात ते. ते इथं सांगतात. असंख्यात संख्या करी कोण शकरा. शकरा म्हणजे इंद्र. त्या शकराला, इंद्राला कोण मोजू शकेल? इतके इंद्र आहेत. जसे डोक्याला केस आहेत शरीरा अंगावर, तसे तितके इंद्र आहेत. मोजता येणं शक्य नाही. म्हणून हा देव घेऊ, नाही आधी आपण दत्तात्रयाला बघू, नाही, 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 आता शिवजींना बघू, नाही, 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 आता कृष्णाला बघू. अरे किती देव बघत राहशील? म्हणून इथे म्हणतात, जगी देव धुंडाळिता आढळेना. त्या भगवंताला या डोळ्याने पाहायला गेला तर तुला तो सापडणार नाही. कारण तो तुझ्या हृदयात आहे. जसा कस्तुरी मृग कस्तुरीच्या शोधात दिवसभर भटकत. त्याला वास येतो त्या कस्तुरीचा.
पण ती कस्तुरी त्याला काय भेटत. कुठं असते ती? त्याच्या नाभीत असते. तसं भगवंत आपल्यात आहे. पाहायला तो इंद्रियाने पाहायला जातो, सापडणार नाही. म्हणून जगी देव धुंडाळिता आढळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. कोण मुख्य आहे? यमराज मुख्य आहे? का सूर्यदेव मुख्य आहे? का इंद्रदेव मुख्य आहे? अरे बाप्पा रे बाप्पा! कोणाची करू उपासना? एकाची केली तर दुसरा नाराज होतो, दुसऱ्याची केली तर तिसरा नाराज होतो. सगळ्यांचे मन सांभाळता सांभाळता नाकी नऊ. झाल्या आता नवरात्र झाल्या, देवीच्या उपासना झाल्या, की त्याच्या अगोदर मग परत गणपती गेले, त्यांची उपासना झाली. मग नंतर पुन्हा शिवजीची उपासना, पुन्हा लक्ष्मीची उपासना, पुन्हा अरे कोणाकोणाची उपासना करू मी? किती देव आहेत? म्हणून असं एकेका देवाला शोधायला गेलं, तर तुझे कितीतरी जन्म त्याच्यामध्ये चालल्या जातील. म्हणून अर्जुनाला म्हणतो भगवान, की तू हे सगळं जग जाणण्यापेक्षा मला जाणून घे. सगळं जग माझ्या एका अंशामध्ये स्थित आहे. ज्यानी मुख्य तो कोण कैसा कळेना. आणि मुख्य जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत कर्म करू नका. नाहीतर वाया जाईल तुमचं. मुख्य कळलं पाहिजे कोण आहे. तो सेल्समन असतो, त्याचा तो कधी साबणी विकतो, क्लिनिंग पावडर, व्हॅक्यूम क्लीनर विकतो, काय-काय वॉशिंग मशीन विकतो, सगळं त्याच्याकडे असतं. ते एका घरात गेला, तर अगोदरच त्याला कोणी घरात येऊ देत नाही. पण एका बाईने दरवाजा उघडला, "या, या दाखवा" म्हणे तुमचं. म्हणून त्यांनी दाखवलं, "हे पावडर आहे." म्हणे आणि कपडे धुवून दाखवा. कपडे धुवून दाखवले त्यांनी. म्हणे फरशी पुसून दाखवा, भांडी धुवून दाखवा. सगळं जे काय आहे त्याच्याकडे पावडरचं त्यांनी ते करून दाखवलं. सगळं त्यांनी जवळपास सकाळी 9 वाजेपासून आला 1 वाजेपर्यंत घरातले सगळे कामं करून दाखवली. इतकं छान पावडर आहे आमचं, हे वॉशिंग पावडर आहे, हे असं, असं, असं. घ्या आता तुम्ही. तेव्हा ती बाई म्हणते, की "मी या घरातली नोकरानी आहे. माझी मालकीण आल्यानंतर मग ती निर्णय घेईल." म्हणजे याने हे सगळं प्रदर्शन कुणासमोर केलं? नोकराणीसमोर. आणि जिला काही अधिकारच नाहीये. तिने आपलं काम करून घेतलं. "जा बाबा, उद्या ये." आत्ता त्याच्या डोक्यात फरक आहे. मला आधीच विचार आला पाहिजे, की तू मालकीण आहे का नोकराणी आहे? तर आपण काय करतो? नोकराणीचीच सेवा करत बसतो. जो नोकर आहे, त्याचीच आपण सेवा करतो. ज्याला कधी अधिकार नाहीये. कधी काढलं जाईल काय माहित नाही. नोकर कोण आहे? हा देह नोकर आहे. पण आपण या देहाचीच सेवा करत बसतो. देहालाच मुख्य समजलो आणि सगळं आयुष्य खराब करून टाकलं. देहाचे चोचले पुरवण्यात. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात, "जनी मुख्य तो कोण कैसा कळेना." शरीर मुख्य का शरीरी मुख्य, देही मुख्य का देह मुख्य हे कळत नाही आणि जे दिसतं त्यालाच मुख्य समजून आपण त्याची सेवा जसं त्या मोलकरणीची सेवा केली. सगळं जीवन वाया घालवलं. म्हणून काय करा, जो मुख्य काय आहे, आधी तो ओळखा. मग तुमचा एक-एक क्षण उपयोगाचा होईल. म्हणून यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धन तदर्थं कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. तदर्थ म्हणजे त्या मुख्यासाठी. तो मुख्य कुठे आहे? त्याला जाणून घ्या. मगच सेवा करा. तर तुमची सेवा उपयोगाची. नाहीतर व्यर्थ त्या मोलकरणीची सेवा केल्यासारखं होईल. मग तो मुख्य ओळखावा कसा? त्याचं काही परीक्षण असेल, कसं ओळखावं त्याला? तर समर्थ सांगतात 177 श्लोक. तुटेना फुटेना कदा देवराना, चळेना ढळेना कदा दैन्यवाना, कळेना कळेना सदा लोचनासी, वसेना दिसेना जगी मी पनासी. जय जय रघुवीर समर्थ. ठीक आहे ना? तुटेना, तो भगवंत कधी तुटत नाही, तो फुटत नाही. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावक, न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत. जी भगवद्गीतेमध्ये सांगितलं तेच समर्थ इथं आपल्याला सोप्या शब्दात सांगतात.
हा तुटत नाही, हा फुटत नाही. मूर्ती भंगू शकते हो, पण देव कधी नाही भंगू शकत. मूर्ती भंगली, देव भंगला. अरे, असं थोडी असतं. मूर्ती चोरीला गेली, मग देव चोरीला गेला, असं थोडी असतं. पण याला कोणी चोरू शकत नाही, याला कोणी पळवून नेऊ शकत नाही. याला कोणी तोडू शकत नाही, याला कोणी फोडू शकत नाही. म्हणजे थोडक्यात तो या मूर्तीमध्ये फक्त मूर्तीमध्ये व्यापलेला नाही. त्याच्या पलीकडे आहे. अशा त्याला तुटेना फुटेना कदा देवराना भगवंत जो आहे नारायण भगवान ह्या अशा गोष्टीने फुटत नाही. तो आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. त्याला तुम्ही जाणून घ्या. आकाशाला तोडता येतं का? फोडता येतं का? पाऊस पडला, आकाश भिजलं का? नाही. वारा आला, आकाश वाहून गेलं का? नाही. त्याला भिजवू शकत नाही, वाळवू शकत नाही. ते ओलं होत नाही, वाळत नाही, जळत नाही. म्हणून आकाशापेक्षा जो सूक्ष्म तत्व आहे, त्याला तुम्ही जाणा आणि ते तुम्ही आहात. आकाशाला पण पाहणारे तुम्ही आहेत. म्हणून तुम्ही सूक्ष्म आहेत आकाशापेक्षा. तुम्ही शरीरात पण आहात, शरीराच्या बाहेर पण आहात. आतलं पण जाणता, बाहेरलं पण जाणता. तुम्हाला सूर्य पण दिसतो, आकाश पण दिसतं, तारे पण दिसतात आणि तुमचं पोट दुखतं हे पण तुम्हाला कळतं. म्हणजे आतलं आणि बाहेर जाणणारा नक्की तो देह नाहीये. कारण देहाला दुसरं काहीच कळत नाही. देह जड आहे. तुम्ही जड नाही. हे समजून घ्या. देह फुटतो, तुटतो, नष्ट होतो. भगवंत नाही. म्हणून मी देह नाही. भगवंत देह नाही. देहाच्या परे येतो. त्याला जाणून घेतलं पाहिजे. कदा देवरा. थोडंसं काही झालं तर आपण डिस्टर्ब होऊन जातो. अरे बाबा, आज हे असं झालं, मला डिस्टर्बच झालं. भगवंत कधी डिस्टर्ब होत नाही, विचलित होत नाही. म्हणून चळेना, ढळेना. ढळेना म्हणजे जीवनामध्ये 2 गोष्टी असतात. एक असते तडजोड आणि एक असते आहुती. तडजोड होणे म्हणजे ढळणे. नाही मला इंजिनिअर व्हायचं होतं. नाही, नाही मला आय-ए-एस ऑफिसर होतो. पण काय करावं? पिऊनची नोकरी मिळाली. मी ॲडजस्ट करून घेतलं. ते सोडून दिलं ते. म्हणजे ढळलो मी. माझ्या ध्येयापासून मी खाली आलो. भगवंत कधीच ढळत नाही. आपल्या स्वरूपामध्ये स्थित असतात. प्रतिबिंब पडू शकतं पाण्यामध्ये. प्रतिबिंब हलू शकतं. ते गटारीमध्ये पडू शकतं. ते काळं होऊ शकतं, निळं होऊ शकतं. पण बिंब कधी काळं होत नाही ना निळं होत नाही. देहाण्यात्मन्न मे जन्म जराकारशलाया देहा. मी देहापेक्षा वेगळा असल्यामुळे मला जरा अवस्था नाही, की तारुण्य अवस्था नाही, की बालपण नाही. या सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे. मी ना म्हातारा होत, ना मी कधी तरुण आहे. या सगळ्या अवस्था देहाच्या आहेत. मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून चळेना, ढळेना, कदा दैन्यवान. याची कधीच दैन होत नाही. दैन कुणाची होती? ज्याने देह धारण केलं. बाबा रे जेवायचंय, मग हे करा रे, ते करा रे, कपडे धुवा रे, हे करा रे. सगळं या देहाचं करता, करता, करता नाकी नऊ येऊन जाते. संसाराचा बोज वाहता लागलास मरणाला असं म्हणते. परेशान गती, हैराण रोड. कोण? हा जीव बिचारा देहाशी तादात्म्य. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्य उगवला आणि पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे गेला. आपण किती परेशान झालो. सूर्य झाला का? तो आला आणि गेला. कित्येक इथं व्यवहार होतात, कुठे नुकसान, कुठे फायदा, कुठे काय. सूर्याला काही फरक पडत नाही त्याचा. तसा व्यापृतेष्वेंद्रियेष्वात्मा व्यापारी विवेकिनाम दृश्यते भ्रेषु धावसु धावन धावन्नीव यथाशिषे. अरे, अभ्र पळतात, पण तुला वाटतं की चंद्रच पळायला. चंद्र न कधी पळत, ना कधी उभा राहतो. आपला स्थिर आहे आपल्या ठिकाणी. आभाळ जे समोरचं ढग आहे ते येतं जातं. पण आपल्याला वाटतं की चंद्रच पळायला. तसं माझा देह, मन, बुद्धी, प्राण हे कार्य करतात. पण मला वाटतं की मीच कार्य करायचं. हे अज्ञान आहे. म्हणून जाणून घ्या. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. देह देहाचं काम करायला, प्राण प्राणाचं काम करायला, मन मनाचं काम करायला, इंद्रिय इंद्रियाचे काम करायला, बुद्धी बुद्धीचं काम करायला. तू फक्त त्या सगळ्यांचा साक्षी आहे. देहेंद्रिय मनोबुद्धी प्रकृतीभ्यो विलक्षणम तद्वृत्ती साक्षिणम विद्यात आत्मानं राजवत्सदा. देह, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्रकृती या सगळ्यांपेक्षा मी विलक्षण वेगळा आहे.
या सगळ्यांचा मी साक्षी आहे. तद्वृत्ती साक्षीण विद्यात. जसा राजाच्या दरबारात राजा बसलेला असतो सिंहासनावर, सगळ्या नर्तकी नृत्य करत असतात, तबलावाला तबला वाजवतो, पिपाणीवाला पिपाणी वाजवतो, जे काय बासरी वाजवणार सगळं चालू आहे, सगळेजण आपापले करतात ते. आणि ती नर्तकी नृत्य करते. कर्मेंद्रियाला, ज्ञानेंद्रियाला साक्षी भावाने पाहत असतो. मी तटस्थ भावाने पाहत असतो. तो मी आहे. तो इथे सांगता. चळेना ढळेना कदा दैन्यवान. याला दैन व्हायचं काही कारणच नाही. कधी तो लिप्तच होत नाही. कळेना कळेना सदा लोचनासी. अरे वेड्या, या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करतो, तर तुला कधीच समजणार नाही. हे डोळे रूप रंग आकाराला पाहतात. म्हणून या डोळ्यांनी न दिसणार आहे तो. डोळ्यांनी बाहेर पाहशील, तू स्वतःला जाणू शकणार नाही. म्हणून आतमध्ये वळवावं लागेल तुला आपले हे मन, तेव्हा तुला ते कळेल. कळेना कळेना सदा लोचनासी. जसं भगवंताने म्हटलं अर्जुनाला, तुझ्या या स्थूल दृष्टीने तुला कळत नाही अर्जुना, ही जे दिव्य दृष्टी. आणि मग ती दिव्य दृष्टी त्याला दिली. म्हणून वसेना दिसेना जगे मी पणासी. वसेना दिसेना, मी पणाने जर पाहायला गेलं तो तिथं नाही. मी म्हणजेच अहंकार. अहंकाराला तो कधीच, कारण अहंकार गेल्यानंतर तो कळतो. म्हणून मीपणाने जर आपण जाणायला गेलो तर त्याला जाणू शकत नाही. जसं सुषुप्ती अवस्थेचा अनुभव तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा अहंकार लय होऊन जाईल. सुषुप्तीमध्ये काहीच नसतं तिथे. तसं भगवंताला जाणायचं असेल, हा अहंभाव नष्ट केला पाहिजे. कसा होईल तो अहंभाव नष्ट, ते समर्थ आता पुढे सांगते. ते उद्या घेऊ. आज इथेच आपण थांबू. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. सियावर रामचंद्र की जय. इथं आपण थांबू. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. उद्या सकाळी 8:30 वाजता. आणि आता आपल्या क्लासला 40 मिनिटाची लिमिट राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे 1-1 तास कार्यक्रम होईल आपला सत्संग हा. तर उद्या पण 8:30 ते 9:30, संध्याकाळी 4:30 ते 5:30. हळूहळू हा टाइम आपण वाढू. 1.5 तासाचा होईल, म्हणजे थोडे आपले विषय कव्हर होईल. आणि दुसरी गोष्ट, भजन पण घेऊ आपण दर पुढच्या वेळेसपासून तुमच्याकडे भक्तिवंदना पुस्तक असेल भजनाचं, तर ते पण तयार ठेवा. शेवटचे 5 मिनिटं आपण भजन घेत जाऊ. ठीक आहे. उद्या सकाळी 8:30 वाजता वेळ लक्षात ठेवा. ठीक. हरि ओम.